अभोना रोडवरील शास्त्रीनगर नाल्याच्या पुलाजवळ गावठाणची मोकळी जागा जेसीबीने सपाट करून घरकुल लाभार्थ्यांना हजारो रुपयात विकण्याचा प्रयत्न होत असल्याचं उघड झाल्यानंतर जागरूक नागरिकांनी वेळेवर पुढे येत त्या जागेवर वृक्षारोपण करून हा डाव हाणून पाडलाय। या अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाचे मात्र सर्वत्र कौतुक होतंय। ग्रामपालिकेचे म्हणणे आहे की गावठाणची सर्व जागा संपल्या आहेत, तरीही दरवर्षी प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल मंजूर होत असून त्यातील अनेक घरे बाहेरून आलेल्या व्यक्तींना मिळत असल्याने ग्रामस्थात नाराजी आहे। काही निवडक आलेल्या लोकप्रतिनिधींवर गावातील पडीक जागा शोधून ती घरकुल लाभार्थ्यांना विकण्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। शास्त्रीनगर पुलाजवळील उंच मातीचा कठडा जेसीबीने तोडून सपाट केल्याचं लक्षात येताच ॲडव्होकेट मनोज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महिला पुरुषांसह युवकांनी एकत्र येऊन बांबू वृक्षारोपणचा उपक्रम राबवला। निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून गैरकृत्यावर अटकाव करण्याचा हा उपक्रम ठरला। स्थानिकांचा प्रश्न आहे की गावठाणची जागा नाही म्हणताना बाहेरगावच्या व स्वतःची मालकीची जागा नसलेल्या लोकांना घरकुल देण्याचा अट्टहास का? गावातील व सार्वजनिक जमिनी बळकावून विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। ॲडव्होकेट मनोज सूर्यवंशी म्हणाले की वाद न घालता लोकशाही मार्गाने पर्यावरण संरक्षणासाठी हे वृक्षारोपण केले। अन्यायाविरुद्ध आता ग्रामस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे। ग्रामपालिका अधिकारी आसिफ शेख यांनी सांगितले की गावठाणची जमीन अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल। पुढील काळात घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट मनोज सूर्यवंशी। आज आपण या ठिकाणी अचानक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला। यामागे कारण असे की या ठिकाणी अभोना पोलीस स्टेशन जवळ असलेल्या पुलालगत काही समाजकंटकांनी स्वस्वार्थासाठी बेकायदेशीर उत्खनन करण्याचा प्रयत्न केला आणि अशा माध्यमातून त्या समाजकंटकांशी वाद घालण्यापेक्षा गावातील सर्व जातीय धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। जी हानी या ठिकाणी समाजकंटकांच्या माध्यमातून पर्यावरणाची होणार होती, ती हानी रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षणासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी वृक्षारोपण आयोजित केलं आणि या माध्यमातून मी एकच संदेश देऊ इच्छितो की ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येईल आणि अन्यायाशी लढा देतील। आज हा छोटासा उपक्रम उद्या नक्कीच एक मोठा अध्याय घडवेल, हे नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। अभोना येथे पोलीस स्टेशन जवळ पुलाजवळ काही लोकांनी इथे अवैध खणकाम केले होते, तरी त्यांच्याशी भांडण न करता आपण तिथे वृक्षारोपणाचा एक चांगला प्रकल्प केला आहे। काही लोकांकडून या ना खाली या ना। इथे काही लोकांकडून चुकीचे काम होत होते, तर त्याच्यावर पर्याय म्हणून सर्वांनी मिळून आम्ही इथे वृक्षारोपण केलेले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 9090 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।